चल ग रेश्मा, निघतो मी. साहेब, काय झालं? माझा खिसा कोणीतरी कापला हो. 20,000 रुपये होते खिशामध्ये. हे बघा. अहो, एवढे पैसे घेऊन कशाला बाहेर यायचं काका? चोर कमी आहेत का इथं? अहो, 4च दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे हो. थोडा बाजार राहिला होता म्हणून आणायला गेलो होतो आणि हे असं झालं. जाऊ द्या, रडू नका, गप्प बसा. कुठं राहता तुम्ही? मी त्या बिल्डिंगच्या पाठी मागच्या गल्लीत राहतो. कोण कोण राहतं तुमच्या सोबत? माझ्या 2 मुली आणि मी आणि माझी बायको. रडू नका, रडू नका, शांत 4 व्हा. वर्षापूर्वी मला सोडून गेलो हो देवाघरी. मी काहीतरी मदत करतो तुम्हाला. त्या चोराला शोधून काढा हो साहेब, शोधून काढा. काय करू मी देवा, मी आता काय करू? हे घ्या. माझ्याकडून तुमच्या मुलीला लग्नाची भेट समजा. रडू नका. खरंच हो हो, खरंच तुम्ही देव माणूस रडू आहात. नका, रडू नका खरंच काका. तुम्ही देव माणूस जावा आहात. घरी सांभाळून. भोसले, करणे कुठे गेले? अजून आले नाही. किती कामं पडली. फोन लावा त्यांना जरा. साहेब, नंबर बंद येतोय. वाटलंच. साहेब, करणे कुठे वेळेवर देतात, त्याचं काय काय नसतं बघा. अहो रिक्षावाले दादा, हा बोला. इथे बाजारात सोडा ना. नाही जमणार हो मॅडम. अहो भाडं आहे, नातेवाईक येणार आहेत. का? भाडं आहे, चाललोय मी आता. अहो कोणी बसलंय का? अहो नाही जमणार बोललो ना तुम्हाला. अहो तोपर्यंत याल ना मला सोडून. नाही जमणार हो मॅडम. तुम्हाला ना रिक्षावाल्यांना बाहेरची भाडी पाहिजेत, लांबची. जवळची घेता येत अहो नाही. गाडी वेटिंगला आहे तर नेऊ कसं? नेहमीचीच नाटके चालू आहेत तुमच्या लोकांची. काय रे, कोण होती ती बाई? ती या बिल्डिंग मध्ये राहते साहेब. मग का नाही घेऊन गेला भाडं? माझं दुसरं भाडं आहे ना वेटिंगला. मग कसं जाणार साहेब? कशी आहे, छान आहे ना? हो साहेब, कोणीच नाही तिचं. हो का, मस्त आटम आहे हो. ना? चल, बाकी काय धंदा पाणी? चालले साहेब. मावशी, टोमॅटो कसे दिले? 20 रुपये किलो. अहो सोडा ना मला. सोडा, नाहीतर मी तुमची पोलीस कंप्लेंट करेल. माझी आणि पोलीस कंप्लेंट? अगं मीच पोलीस आहे, मग कंप्लेंट कोणाला करणार? सोडा ना मला, सोडा. अहो लोक बघतायत. कोण तुम्ही? अहो माझं लग्न झालंय. अगं लोक तर बघणारच ना, कारण त्यांना डोळे आहेत, आंधळे थोडीच आहेत. अहो माझं लग्न झालंय. लग्न? आणि तुझं? मग लायसन कुठे आहे? ते सोडून गेलेत. मग मी आहे ना, घाबरू नकोस. अहो हे काय करताय? द्या ना. मोबाईल बघतोय. अहो हे मावशी, भाजी बिजी लागले तर द्यायची हा? पैसे मी देणार. काय? ए थांब थांब, बाजूला काय गाडी? काय आहे गाडीत? शटर खोल लवकर. ठीक आहे.
निघ, काढ गाडी. ए थांब थांब, बाजूला घे गाडी. काय आहे गाडीत? काय नाही साहेब, भाजीपाला आहे. ते कॉन्स्टेबल जाधव त्यांना फोन करून रिपोर्ट मागून घे. हो सर. हॅलो भोसले बोला. जाधव, कुठे आहेस? काय करतोयस काय? नाकाबंदीला आहे. मग नाकाबंदीला काय भेटलं का तुला? काय नाही, साहेबांनी टेम्पो चेक करायला सांगितले होते ना, तिथंच आहे. खबर खोटी असणार कदाचित, बघतो अजून एक दोन. काय भेटलं का टेम्पो? काय नाही भेटलं. ये लवकर ये, माने साहेबांनी बोलवलंय तुला. हो येतो येतो. साहेब, जाधवांनी आपल्याला 2 गाड्या पकडल्या. ओके, पण त्यांना काय हाती लागलं नाही. ठीक आहे, दुसरं एक काम करा, तुम्ही त्या ज्वेलर्सवाल्यांची फाईल घेऊन या. ठीक आहे, आणा लवकर. भोसले, ह्या सगळ्या बिलांची तुम्ही चौकशी केली? नाही सर. जय सर. जैन बोला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 गाड्या अडवल्या आपण नाक्यावरती, पण त्यात काही मिळून आलं नाही. हो, कदाचित बातमी खोटी असेल. हो जाधव, होतं असं कधी कधी. आणि तुम्ही त्या चायनीजवाल्यांना सांगितलं का वेळेवर दुकानं बंद करायला? हो सर, सांगितलं ते वेळेत बंद करतील. ठीक आहे, या तुम्ही. आणि हा लक्ष ठेवा बरोबर. काय? हो सर. जय सर. जैन. बरं भोसले, लवकरात लवकर मला याचा पूर्ण तपशील हवाय. नक्की सर. ठीक आहे, या. जैन सर. जैन. काय रे जाधव, कसं चाललंय मग? निवांत. कसलं निवांत? 12 आणि 24 तासाची ड्युटी करून पायात गोळे येतात, पण काय करणार? करायला तर पाहिजेच ना. नाही जाई, 12 तास दिलेच ना आपल्याला. सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं, करायचं. आता कर्तव्य आहे ना आपलं ते. अरे काका, हा तर असाच आहे. तर इमानदारी करूनच मारणार. काय दिलं आहे रे पोलीस खात्यानं? हे थांबव रे गाडी, थांबव. थांब थांब थांब. क्या है रे गाड़ी में? भंगार है साहब. भंगार? कहाँ लेके जा रहे हो? साहब में एक बड़ा दुकान है साहब, उधर ही का है. ठीक है, और कुछ नहीं है साहब. हमारे लिए कुछ है क्या? नहीं, चाय पानी? हाँ है ना साहब, ये लो साहब. देखो गाड़ी संभाल के चलाना. जी साहब. चलो निकलो निकलो, चलो चलो. बायको पण ना. हा बोल दामे. हॅलो, कुठे आहात तुम्ही? अगं कुठं म्हणजे, मी ड्युटीवर आहे. अहो, मी आज किती छान दिसते माहितीये? हो. फक्त गळ्यातलं ना ते मोठं गंठनच नाही, बस तेवढंच कमी आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का? हे बघ, मी काय बोलतो ते, तू किती छान दिसतेस ना मला माहिती आहे. आणि व्हिडिओ कॉल वगैरे आता काय करू नको, मी कामात आहे. अगं मी ड्युटीवर आहे दामे, कळतंय मला. आणि हे बघ, ते घंटन मी घेऊन येतो. हो, पण गंठन घेऊन येताय ना, घेऊन तर या तुम्ही, पण त्या तुमच्या बहिणी समोर देऊ नका. तुम्हाला माहितीये ना ती कशी आहे. हो, ठेव आता. ठीक आहे. ही बायको पण ना. हे काय ग, माझ्या भावाला माझ्याबद्दल भडकवतेस का? रात्री पण ऐकलं मी, माझ्या दादाला माझ्याबद्दल भडकवत होतीस ती. हो मग, एक तर नवऱ्याला सोडून आमच्या घरी बसलीस, ते पण ऐकतं खायला. खातेस तर गप बसून खा ना. हो,
खाते आणि खातच राहणार आहे. मी माझ्या भावाचं खाते. ह्या तुझ्या लालचीपणामुळे एक दिवस माझ्या भावाला गोत्यात आणशील. ठीक आहे ठीक आहे, मला नको सांगू ते, मी माझं पाहून घेईन. ए दामिनी, अगं काय करतेस? चल येतेस ना बाजारात? हो हो, आले आले. भाई साहब, हाँ साहब. मेरे लिए किसने पैकेट रखा है? हाँ. मेरे लिए एक पान देना. दे रहा हूँ. वो साहब पैसा दो. इनका तो हमेशा ऐसा ही. Just
You're chilling in the rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me high and dry. Baby, you give me ice. सगळे माझ्यासाठी हो हो बाई हो काय घराचे हप्ते भरायचे, घरातला खर्च आहे, कर्ज झालंय आपल्यावर. अरे काही झोपशील का तू आता? मी करतोय ना सगळं बरोबर. पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आता भरपूर त्रास चालू आहे. लोक नोकरी काही साधी राहिली नाही, सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. आणि ते हप्त्या बिप्त्याचं तू काय डोक्यात घेऊ नकोस. माझ्या मी करतो ते सगळं. घेतलंय तर निस्तरायचं आहे ना मला. पोराचं कसं होणार आहे? होईल, करतो मी सगळं. तू झोप आता शांत, मला झोप दे. जाधव हे 2 रिपोर्ट आहेत फॉरेन्सिकचे. ठीक आहे, जैन सर. बरं जाधव, हां आज काय आणलं डब्यात तुम्ही? काय असणार साहेब आपल्या डब्याला? नेहमीसारखंच काहीतरी. कधी तुम्ही काय आणलं डब्यात की नेहमीसारखंच बाहेर? सर मला नेहमीसारखं आज सुद्धा बाहेरच जावं लागतं. बरं आहे बाबा तुमचं. बायको नशिबाने तुमची, तुम्ही त्रास देत नाही बायकोला. साहेब तुम्ही हे वाक्य बोलत नाही, 100% खरं आहे. तसं काही नाही सर. हा, मी माझ्या बायकोला त्रास द्यायचं सध्या कमी केले. ओके. बर, ठीक आहे. जाधव हा सर. तुम्ही त्या जेवढं सेफ ठेवा आणि काढून ठेवा. मी साहेबांशी बोलतो आणि सांगतो तुम्हाला. ओके, या तुम्ही. प्लीज. तर रे तुम्ही त्या साईडवर जावा आणि पूर्ण रिपोर्ट मला द्या. सर. ठीक आहे, ओके. तुम्ही पण या. भोसले काय तू ज्वेलर्सवाल्याकडे गेलेला? जावा साहेब, हे लवकर मला पाहिजे. अरे भोसले, सिनियर साहेबांचा फोन नाही लागत आहे. तुमचं काय बोलणं झालं होतं काय आधी? नाही साहेब. ठीक आहे. ओ पोलीस काका, काय झालं बाळा? काका तो मुलगा आहे ना, तो ना मला 15 दिवसापासून खूप चिडतोय. मला शाळेतही जाऊ देत नाही. कोण तो? तो कोण हा? हो काका. हे इकडे रे. काय रे, का छेडतोस पोरीला? मी नाही चिडलं. मग ही काय खोटं बोलते का? नाही हो. हे बघ, ऐक माझं. शाळा शिकायचं वय आहे तुझं. किती वय आहे तुझं आता? 20. शाळा शिक मग. अहो ना. खोटं बोलू नकोस. ती सांगते तिनं तुला बघितलंय. तू बाळा शाळेत जा, टेन्शन घेऊ नकोस. तू परत दिसला नाही पाहिजे, लक्षात ठेव. सॉरी. शाणा आहेस ना? हो. अभ्यास करायचा, शाळा शिकायची. काय नाही ते करतोय या वयात. सॉरी. जा तुम्ही. क्या रे, क्या चल रहा है? क्या सामान है ये? चल दे. काय काका, कसा आहे? बरा आहे ना? हा बरा आहे साहेब. मग काय बरेच दिवस चाय पाणी दिलं नाही? देतो ना साहेब, घ्या. हा, बाकी ठीक ना? मावशी वगैरे बरे आहेत का? हा साहेब बरे. ठीक आहे, तब्येतीची काळजी घ्या. हा, चला येतो. ए काढ रे, चल. बघ कसा दिसतोय बघ. हा, म्हणजे तुला वाटलं नव्हतं का मी पोलीस मध्ये आहे? ठीक आहे, मी अचानक येणार ना तरी. ओके. एक मुलगी आहे फक्त ना. ठीक आहे, काळजी करू नको. आजपासून मी आहे तुझ्यासोबत. चल बाय.
याची नाही काय गरज. कसं आहे, पैशाची गरज कधी लागेल ना हे सांगू शकत नाही. अहो राहू दे अगं, घे तुमच्याकडे. गं शिल्पा. अहो नको, राहू दे तुमच्याकडे. घे ग. अहो राहू द्या ना. हा? अरे वेदांत, मी या जीवनाला खूप कंटाळलोय बघ. काय करू कळत नाही. अरे वेडा आहेस का? कसला विचार करतोय? कर्ज एवढं झालंय ना, धड बायको पण बोलत नाही आणि पोरं पण. काय करू डोकंच चालत नाही आता. हे कारण आहे का तुझं? बायको बोलत नाही, पोरं बोलत नाही, कर्ज झालं म्हणजे मरणं त्याच्यावर पर्याय आहे का? प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यात नाही, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना त्रास असतो, म्हणून ह्याच्यासाठी मरायचं नाही. तू मरशील रे, पण नंतर एवढं सगळं करून सुद्धा तुझी मुलं तुला बोलतील, काय केलं बापाने आमच्यासाठी? तो स्वतः सांभाळू शकला नाही, आमच्यासाठी काय करून गेला? यासाठी मरणाचा विचार करू नकोस. स्वतः मेहनत कर, सुखात राहण्याचा प्रयत्न कर, कधी दुःखात राहू नकोस. लागल्यास मला कधीही आठवण कर, लागेल ती मदत करीन मी. खरंच वेदांत, तू माझे डोळे उघडले. तू एकदम बरोबर बोललास. यापुढे मी खूपच मेहनत करीन आणि माझ्या बायको पोरांना सुखात ठेवीन. चल जाऊया, मला उशीर होईल, ड्युटीवर जायचं आहे. काय रे पोरानो, इथं काय करताय? अभ्यास नाही का तुम्हाला? हो आहे ना. चला निघा, अभ्यास करा. चला निघा. चल 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 चल. ही आत्ताची पोरं पण ना कुठं पण बसतात. त्याला आज बकराच नाही भेटला. हे दामिनी, अगं दामिनी, तू इथं आहेस? दामिनी, आलात तुम्ही? हां. खूप कंटाळा येतो ग स्टँडिंग ड्युटी करायला. उन्हातान्हात पाणी नाही तर उभं राहावं लागतं. पायात असे गोळे येतात, पण काय करणार? बरं आजची कमाई किती झाली? काय ग, मला त्रास होतो त्याचं तुला काय पडलेलं नाही. आजची कमाई किती झाली? सोनं कपडे सगळं दिलं तुला, काय कमी केलं तुला? फक्त तुला पैसाच पाहिजे, पैसा. दरवेळी बघाव तेव्हा किती कमाई झाली, सारखं तुला पैसा देऊ का? एक काम कर, हे जेवण गिळायला दे मला, पैसे पाहिजे तुला. जेवा. तू नाही जेवत? भूक नाही मला. ताई कुठे गेली? माहित नाही कुठे गेली. पाणी बिनी काहीतरी दे, जा मी जेवतो. काय झालं? काय नाही साहेब. हे काय करतोस रे? चोरी करतोस? नाही हो साहेब. नाही, सॉरी साहेब. चल तू पोलीस स्टेशनला चल. नको नाही. सॉरी साहेब, परत नाही करणार. परत करणार नाही म्हणजे? चोरतोयस ना गाडी? परत नाही करणार. चोरी करतोयस? अरे जरा काम धंदा काहीतरी कर ना, गाडी कशाला चोरतोयस लोकांच्या? नाही साहेब. चल, परत करशील तर बघ. चल. रस्त्यावरून जाताना मोबाईल बघायची काही गरज आहे का बाळा? कुठे राहतेस तू? इकडे राहते. आता मोबाईल खिशात ठेव आणि जा. गाड्या बघ इथं रोडला. काय सांगायचं या पोरांना? आई माझं ना ऍक्सिडेंट झाला असता, काय? पण त्या पोलीस काकांनी वाचवलं. ते पोलीस काका खूप चांगले आहेत. मला बोलले रस्त्यावरून जाताना मोबाईल वापरायचा नाही. खरंच बाळा, ते पोलीस काका खूप चांगले आहेत.
आणि ते बरोबरच बोललेत. रस्त्याने येताना कशाला मोबाईल हातात घेते? बाळा, कुठे लागलं ना तुला? नाही. बरं, तू आता हातपाय धुवून घे आणि अभ्यासाला बस. तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हॅलो, हा, कुठे आहात तुम्ही? माझी हो हो. बाकी काय, एक काम कर, हे ठेव पैसे, घे अहो, तुम्ही नेहमी ते अरे, मला एवढे नाही घे. आवडत. अहो, घे राणी माझी. माने, सर. जरा इकडे. सीपी साहेबांचे आदेश आहेत. आपल्या पोलीस स्टेशनच्या अंडर गुन्हेगारी वाढत चालली आहे. कडक कारवाई करायला हवी आपल्याला, जेणेकरून गुन्हे थांबतील. भोसले, रेल्वे स्टेशनच्या बाजूला जी डेड बॉडी सापडली त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? सर, करडे. आणि ते सीडीआर सांगितले होते त्याचं? करडेवरून त्या केसमध्ये तू लक्ष घालू नकोस. ती केस मी हँडल करणार. भोसले, करडे करडे काय लावलंय? तपास कोण करताय, तुम्ही का करडे? भोसले, करडेनी तुम्हाला सांगितलं हा तपास करू नको म्हणून? माने, त्या करड्यांचं काय करावं तेच कळत नाही. करडेला किती वेळा वॉर्निंग द्यावी हेच कळत नाही. सर कितीही वॉर्निंग द्या, करडेच फिरत असेल कुठेतरी बाहेर. जय सर. करडे कुठे होता? सर, मी नाक्यावर चेकिंग चालू होती, तिथे थांबलो होतो. करडे, तुमचा फोन सुद्धा लागत नाही, काय प्रॉब्लेम आहे? सर, माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही ना सर. करडे, इतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईलला नेटवर्क असतं, फक्त तुमच्याच मोबाईलला नेटवर्क नसतं, असं का? करडे, तुमचं कामाकडे लक्ष नाहीये. तुमच्या बरेच कंप्लेंट यायला लागलेल्या आहेत. सॉरी सर. बरं, नीलाक्षी शिंदेचे सीडीआर काढायला सांगितले होते, काढले? हो, आहेत ना सर, आहेत माझ्याकडे. मी घालून झालं सर. मी तसा कामात खर्च नसतो. घ्या सर. करडे, हा नीलाक्षी शिंदेच्या मागच्या महिन्याचा सीडीआर आहे. मी ह्या महिन्याचा सीडीआर काढायला सांगितला होता. करडे, लक्ष कुठे आहे तुमचं? सॉरी सर. जर असंच चालू राहिलं तर करडे मला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल. तुमच्यावरती सीपी साहेबांशी बोलावं लागेल. सर, लास्ट वॉर्निंग. ठीक आहे, या तुम्ही. जय सर. जय सर. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की करडे स्वतःचं काम करतच नाही, पण खात्याच्या इतर लोकांवरती सुद्धा दबाव आणतात. हो सर. काय रे, कुठे बोलता रे? रस्त्यावर बसून दारू पिता, वय आहे का तुमचं? नाही सर, दारू. हा, दारू नाही मग काय पिता रे? हा, काय रे? नाही सर, दारू नाही, असंच बसलेलो सर. असंच बसलेला हे काय? हा, हो, जाऊ द्या ना साहेब. अरे चल, देऊ का कानाखाली? जाऊ द्या सर, परत नाही बसणार. ठीक आहे, आता सोडतो. हा, एवढी संपवायची आणि निघायचं काय? ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे, चांगलं वाटतं. ठीक आहे, चालू द्या. अरे बाळा आयुष, कसं आहे? हे घे, देवा पुढे ठेव. मी आलो.
रेश्मा आंघोळीला पाणी पण ठेवा. हो हो होत आहे. खरंच कंटाळा येतोय ही पोलिसाची ड्युटी करून. काय ग ताई, अशी का बसलेस? दादा बरं झालं आलास तू. मला तुला काहीतरी सांगायचंय. मी खूप कंटाळलोय, जरा फ्रेश होतो मग बोलू. हा बोल ताई, काय झालं? दादा तू तुझ्या बायकोला समजावून सांग. तू गेलास की ती रोज माझ्याशी भांडण करत असते, सारखं घालून पाडून बोलत असते, अजून घरात खाल्लेलं पण काढते. हे बघ ताई, काय आहे, आता आई बाबा गेल्यानंतर तीच आपल्या मागे उभी आहे आणि शेवटी ती तुझी वहिनी आहे. तुला तर माहीत आहे ना तुझं हे कसं झालंय ते. तुझ्या नवऱ्याने जर तुला आमच्या घरी पाठवलं नसतं मग ती तुला का बोलली असती. दुसरी गोष्ट काय आहे, मी 12 आणि 24 तास ड्युटीवर असतो. तुझ्या समोर तीच उभी असते ना, मग काय करू सांग. एकतर बायकोला बोलायचं की तुला बोलायचं. ठीक आहे, चांगले दिवस पण येतीलच. हां, काळजी करू नकोस. ती कुठं गेली, अजून आली नाही का? बाहेर गेले, अजून आली नाही. ठीक आहे, चालतंय. आता तिला मी काय कमी केलंय का? तू एक काम कर, हे घे, हे तुझ्या खर्चासाठी पैसे ठेव. हां ठीक आहे, काळजी करू नकोस, चांगले दिवस येतीलच. हां मी बाहेर जाऊन येते. हा जा, लवकर ये. अहो थांबा, जरा भाजी घेते. उतर. काय घेऊ भाजी? टोमॅटो घे, वांगी घे. दादा टोमॅटो कसे दिले? 20 रुपया किलो. आणि वांगी? 30 का आधा. बरं पालक कसं दिलं? 40 का गडी. अहो नको, आपण ना पुढे जाऊन घेऊ. हा खूपच महाग सांगतोय. काय तुझं पण 5 आणि 10 रुपयाकडे बघत बसतेस. त्याच्या काय घरात पिकतंय का हे सगळं? तो पण विकतच आणून विकतो ना, काहीतरी तुझं असतं. दे रे ती पाटी इकडे. अहो पण खूपच महाग घे, सांगतोय. असू दे, घे चल. 5-10 रुपये बघत बसता तुम्ही. कडकवाले टमाटे घ्या. हो. ये लो, 1 किलो कर दो. हे घ्या. बस एवढीच. आपल्याला नाही आवडत. ये लो पैसा. रेश्मा, तुला पुढे सोडतो, घरी जा, मी ड्युटीवर जातो. बर. उतर ग, चल. नमस्कार ताई, कशा आहात? नमस्कार, ठीक आहे. तुम्ही कसे आहे? मस्त मस्त. माझ्या बायकोला जरा साडी दाखवा ना चांगली. दाखवते ना. कॉटन मध्ये दाखवू का? दाखवा ना. फॅन्सी पॅटर्न आहे एकदम. ही बघा, मस्त आहे. ही पण नवीन आली आहे. ही पण छान आहे. ही बघ, अरे वा, एकदम भरलेली आहे. साडी मस्त आहे. हा बघू, ही ब्लॅक मस्त आहे. फॅन्सी आहे, खूप मस्त आवडली. आहे. टाकून बघा. वा, मस्तच. ही पॅक करा. काय आहे ताई, बायको खुश तर मी खुश, हो ना. नाहीतर सगळं ढूस. ठीक आहे ताई, मी तुम्हाला पैसे ठीक पाठवतो. आहे. दामे तू काय कर, टॅक्सी कर आणि घरी जा, कारण मला ड्युटीवर जावं लागेल. परत लेट गेलो तर साहेब ओरडतील. हां ठीक आहे. चला ताई, येऊ मग. ओ परत. मी पाठवतो. ओके ओके. चला. खूप आवडली. ह्या साडीत तू छान वाटशील ग. बायको कुणाची आहे? हॅलो, काय रे? साहेब नमस्कार. एक मोठी खबर आहे साहेब.
कोणती? त्या खाडीजवळ एक मोठी डिलिंग होणार आहे आणि तुमच्या खात्यातील माणूस ओके. तिथे हजर आहे. कोण रे? आता ते तुम्हीच जाऊन बघा ना साहेब. ओके ओके ठीक आहे, चल मी आता लगेच निघतो. चालेल. ओके. चालेल साहेब. बाळा, ए बाळा, अरे मी आता तुमच्यापासून खूप दूर गेलो रे. आता मी कधी कधी परत नाही येणार. आणि हे बघ, हट्ट करायचं नाही हा. आईकडे लक्ष दे, आईची काळजी घे हं. आणि खूप शाळा शिक, कुणीतरी मोठा हो. बाळा, एक लक्षात ठेव, मोठा होशील ना, एवढं लक्षात ठेवायचं, जसं तुझ्या बाबांनी त्या वर्दीवरती एकही डाग लागू दिला नाही. प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलो खात्याशी, त्या पद्धतीनं तूही तसंच वागशील, हो ना? येतो मी. बाय बाळा, बाय. आकाश, आकाश बाळा, काय झालं? तू घाबरलास का? तू स्वप्न बघितलंस? हा, घाबरू नकोस. हा, माझे बाबा स्वप्न झालते. ते बोलले की मी तुमच्यापासून खूप लांब गेलो. नाही रे बाळा, नाही, असं काही नसतं. बाबांना डबल ड्युटी लागली असेल. हं? बाबा येतील सकाळी, काही काळजी करू नकोस तू. तू बाबांना फोन लाव. काय झालं? नाही लागला? फोन तर स्विच ऑफ आहे.
तुमच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला? काहीच नाही. ठीक आहे. करडे, हा सर. जाधव अजून घरी गेले नाहीये. तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला जाधवांचा? नाही सर, माझं काही कॉन्टॅक्ट वगैरे झालं नाही आणि आमची गाठाभेट पण नाही झाली सर. त्याचा फोन लावून बघू असेल. हा, फोन लावा. सर फोन स्विच ऑफ लागतोय जाधव. हो, तेच मी सुद्धा गेलो होतं, माझा सुद्धा स्विच ऑफ होतं. एक काम करा, तुम्ही आता घरी जा. ते पोलीस स्टेशनला आले की मी तुम्हाला लगेच कळवतो. ओके, काळजी घ्या. हो वहिनी, काळजी करू नका. जाधव येतील घरी. हा बाळा, या. काळजी घ्या तुम्ही. कुठे गेले असतील सर मला पण काय करायचं नाही. काल माझं काहीच बोलणं नाही झालं आणि असं कधी झालंच नाही ना सर. ठीक आहे, बघू आले की सांगू. हा, मी सर फाईलचं काम करतो. हो. काय गोंधळ झालाय माझा? तू नको काळजी करू बिलकुल. काय झालं? साहेबांना भेटायचं. नमस्कार सर. हा, नमस्कार साहेब. हा माझा मुलगा क्लासवरून येताना याने काय भयानक बघितलं माहित नाही साहेब. खूप घाबरलाय साहेब, खूप घाबरलाय. काहीच बोलत नाहीये साहेब, आम्हालाही काही सांगत नाहीये. बाळा, काय बघितलंय तू? मी क्लासवरून येताना रुको जरा कॉल करके आता. हाँ, अपनी डील पक्की हो गई यहाँ पे. ये डील पक्की हो गई ना भाई, अपन सब मालामाल हो जाएगा भाई. हाँ फिर क्या, बस क्या भाई. चलो चलो. अरे क्यों साहब आया, बैठो? साहब आया. क्या साहब? पहले इतना खुश होना छोड़ दो, अपने काम की बात करो. डील की बात किसी को पता नहीं चलना मांगता है. क्यों मालूम है? आजकल मालूम है ना, पुलिस वाला तुम्हारे साथ है तो मुझे भी लफड़ा नहीं मांग. क्या हो जाएगा साहब, काम हो जाएगा. समझा क्या समझाओ क्या? करडे तू आणि इथं काय करतोयस? मला तर वेगळीच खबर लागली होती, पण तू ह्यात सामील आहेस? अरे जाधव, तू आता इथं पण तडमडलास. हा, जिथं पण वाईट काम होतं तिथं तू येतोसच. हा, तुला काय करायचं रे? तू खात्याशी एकनिष्ठ राहा ना. अरे तुला लाज वाटते का? हे काय करतोयस तू? तू नको सांगू रे मला. अरे असा बेईमान वागू नकोस. खात्याबरोबर एकनिष्ठ राहा. अरे आठव रे, आठवती आठव, तू काय शपथ घेतली होतीस? मला शक्ती बिप्तीचं सांगू नको रे. ही वर्दी फक्त मी पैशासाठी घातले, पैशासाठी. हे बघ, पैसा आयुष्याला पुरत नाही आणि लक्षात ठेव, गद्दारी करशील ना खात्याशी तर तुझं पण कधी चांगलं होणार नाही. तू मला नको सांगू रे. मी याला करूच देणार नाही, लक्षात ठेव. पकड पकड पकड. करडे, तू हे चांगलं करत नाहीस, लक्षात ठेव. थांब, तुला दाखवतो. करडे, हे ठीक नाही केलंस करडे. खात्याशी बेमान वागू नको. तुला अजून सांगतोय, हे ठीक नाही केलंस करडे. ठीक नाही केलं करडे. उचला रे याला, टाका गाडीत. माझ्या आडवं येतोस काय? निघा रे, घेऊन जा. त्यांना खाडीत फेकलं. तुला अजून काय आठवतंय का त्यांच्याबद्दल? अजून सर, हा बोला. मला एक अर्जंट कॉल आहे, मी जाऊन येतो. एक मिनिट. जाधवांच्या बद्दल काही कळालंय का? नाही सर, अजूनपर्यंत नाही,
पण सर मला वाटतं जाधवाबद्दलच काहीतरी माहिती मिळणार वाटतं. मला अर्जंट कॉल आलाय सर. मी बरं, तसं असेल तर लगेच निघा आणि मला कळवा. हो सर, तुम्हाला मी फोन करतो. ठीक आहे सर. हा बाबू, बाळा घाबरू नको. अजून काय आठवतंय का तुला? ते हेच काका होते, ह्यानेच मारले त्यांना. कशावरून? हेच, मी त्याच्या हातातल्या अंगठी आणि कडा बघितलेला. हेच होते ते, ह्यानेच मारले. काय करडे? हा, ते असेच बोलत होते, करडे करडे. हेच होते ते, ह्यानेच मारले. जैन सर, आपल्या डिपार्टमेंटसाठी खूप लाजरवाणी गोष्ट आहे. बोला म्हणे, काय झालं? सर, जाधवांना ज्या माणसाने मारलंय तो दुसरा कोणी नसून आपला डिपार्टमेंट मधला करडे. हो सर. माने काय बोलताय काय तुम्ही? हो सर, जाधवांना मारताना त्याने पाहिलंय. पण माने कशावरून करडेच होता? एका मुलाने ती घटना घडताना बघितली आणि तो पोलीस स्टेशनला आलाय. ठीक आहे. हो सर, त्याने करड्यांचं कड आणि अंगठी बघितली. त्या मुलाकडून सगळी माहिती घ्या. हो सर. आणि घटनास्थळी जाऊन या, आपण कारवाई करू. ठीक आहे सर. हेलो, अपना डीलिंग पक्का हो गया है. अपने वो पेटी मिलने वाला है, पेटी. एंजॉय करने का है ना, चूचा करने का नहीं, पी पा के. क्या बोलता है? हाँ भाई, हाँ भाई. ज़्यादा उड़ेगा, पुलिस की नजर में आएगा ना, लटक जाएगा सब लोग. क्या बोलता है? नहीं भाई, ऐसे कुछ नहीं, लेकिन हिस्सा बराबर आना चाहिए भाई. हाँ भाई, हिस्सा बराबर आना चाहिए. टेंशन लेने का नहीं, सबका हिसाब बराबर से होएगा. क्या बोलता है? अरे छोटू, तुम लोग खुले में दारू पीने को बैठे. ओके साहब. उसको संभाल. अरे तुम लोग को पता है क्या? पुलिस स्टेशन में मैटर मालूम पड़ गया है. किसको? अरे अपन ने एक पुलिस वाले का मर्डर किया है. मैं भी आज भाग गया पुलिस स्टेशन से, और तुम लोग को भी कभी ना पकड़ लेंगे. तुम लोग निकलो अंडरग्राउंड हो जाने. ठीक है सर. चलो निकलो. चलो निकलो. ठीक है सर. रास्ते पे बैठ के पार्टी बना रहे हैं. हॅलो रमेश, कुठे आहेस? मी आज तुझ्या फार्म हाऊसवर राहायला येतोय. तुला बाकीचं मी नंतर सांगेन. चावी कुठे आहे? हां ठीक आहे, मी येतोय. मी आजची रात्र तुझ्या फार्म हाऊसवर काढतोय. ठीक आहे? ओके, मी तुला नंतर सांगेन काय झालं ते. ठीक आहे, ठेव.
हॅलो पोलीस स्टेशन. फोन तू केला होतास का? हो साहेब. कुठे आहे डेड बॉडी? इथे आतमध्ये तू काय करत होतास तिकडे? राऊंड मारत होतो. चल दाखव. चला साहेब. सर ही तर जाधवची बॉडी आहे. माने पोचले, बॉडी बाहेर काढ. भोसले, आजूबाजूला काय मिळतं का बघा. सर. माने बॉडीवर काय सापडते का बघा. सर. सर जाधवांच्या डोक्यावर जोरात मारलाय. बहुतेक त्याच्याचमुळे अतिरक्तस्राव झाला आणि जाधवचा मृत्यू झाला. भोसले, काही सापडलं? ठीक आहे. माने ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि पंचनामा करून घ्या. तोपर्यंत मी जाधव वहिनींना फोन करून कळवतो. हॅलो, जाधव वहिनी, मी पी आय काळे बोलतोय. हो, त्या संदर्भात बोलायचंय. तुम्ही जरा आपली खाडी आहे त्याच्या पुलाजवळ या. हो हो, तुम्ही काळजी करू नका, जाधव सापडले. तुम्ही अगोदर इकडे या. ठीक आहे. माने, पोलीस स्टेशनला एका मुलाने येऊन सांगितलं होतं की एका पोलिसासारख्या दिसणाऱ्या माणसाने एका पोलिसावरती हल्ला केला आणि त्याला खाडीत फेकून दिलं. त्याच्यावरती हल्ला केला तो जाधव आहे. आणि त्याच मुलाने आपल्या पोलीस स्टेशनमधल्या करड्यांच्या अंगठीवरनं ओळखलं होतं हीच ती व्यक्ती. येस सर. मला तर असं वाटतं की हा कांड करड्यांनीच केला असा. सर शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही परिस्थितीत करड्यांना अटक करायला हवी. येस सर. त्या संदर्भात मी सिटी साहेबांशी बोलतो. जाधव वहिनी सुद्धा एवढ्यात येत असते. ओके. उठा ना, उठा. काय झालं हे? उठा ना. देवा. उठा ना. जय हिंद सर. सर, समतानगर पोलीस स्टेशन मधनं मी पी आय काळे बोलतो. हा बोला. हो सर. सर, एक अतिशय वाईट बातमी आहे. आपल्याच खात्यात काम करणारे कॉन्स्टेबल जाधव यांची निर्गुण हत्या झाली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याच खात्यात काम करणारे हेड कॉन्स्टेबल करडे यांनी ती हत्या केली. सॉरीबल. आम्ही 2 दिवस जाधव यांना शोधत होतो, पण आज त्यांची बॉडी सापडली. मी घटनास्थळी जाधवांच्या कुटुंबियांना पण बोलवले. नाही, लवकरात लवकर शोध घ्या त्या करड्यांचा. हो सर. तुमच्या पुढील आदेशानुसार कारवाई करून आम्ही करडे यांना लवकरच अटक करू. अटक करा त्यांना. सर, एक विनंती होती. बोला. जाधव हे अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ असे कर्मचारी होते आपल्या पोलीस खात्यात. मला असं वाटतं की जाधवांच्या कुटुंबियांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यात आपल्याकडनं, आपल्या खात्याकडनं त्यांना काहीतरी मदत व्हावी ही एक विनंती होती सर. हा, काहीतरी करूया आपण त्यांच्या कुटुंबियांसाठी. हो सर, नक्कीच नक्कीच सर. हो सर. थँक्यू व्हेरी मच सर. जय हिंद. जय हिंद.
बनव घे. नाही ठेव, मी बनवली. और एक क्वार्टर लेके आओ. काय केलं मी? मारलं? माझ्या सोबतच्या जोडीदाराला मारलं? कशासाठी मारलं? पैशासाठी मारलं? अंदू समझा गया. कुठं पळू? कुठे लपून बसू? काय केलं मी? माझ्याच खात्यातल्या माणसाला मार. कशासाठी मारलं मी? ह्या पैशासाठी? नाही वाचणार आता मी. कोणत्याही क्षणी मला अटक होऊ शकते. काय करून बसलो मी? खूप मोठा गुन्हा केला मी. खूप मोठा गुन्हा केलाय. माझ्यासोबत दुटी करणाऱ्या माणसाला मारलं मी. खूप मोठा गुन्हा केला. मला आता कुठंतरी लपून बसायला लागेल. मी एक काम करतो. मी माझ्या घरात लपून बसतो. मी माझ्या बायकोकडे जातो. घरात लपून बसतो. पण मला कधीही अटक होऊ शकतो. मी माझ्या घरी जातो. तुम्ही माझ्या घरी जा. दामे, दार उघड ना. हो, आले आले. ये ना लवकर. ये ना. अहो किती प्यायलेत तुम्ही? अहो हळू. काय आहे? अहो सांभाळा.
अगं दरवाजा आणि खिडक्या बंद कर ना. अहो पण काय आहे, किती पिऊन आलात तुम्ही आणि दरवाजा खिडक्या बंद कर कशाला, कशासाठी, काय झालंय? तुला माहिती आहे माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय. गुन्हा? कसला गुन्हा? कोणता गुन्हा? मी माझ्याच खात्यातल्या माणसाचा खून केलाय. काय? अहो पण का, कशासाठी? किती पाहिजे होता पैसा तुला? हा तुझा पैसा. या पैशाच्या नादात मी माझ्या खात्यातल्या भावाला मारलं. खूप मोठा गुन्हा केला मी. आता मला कुठल्याही वेळी अटक होऊ शकते. सगळं संपलं आता. तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं तर तुम्ही? काय बोलतोयस? काय रे? हा बोला. करडे आलाय? आला ना. पिऊन आलाय? जास्त पिलेला आहे. भोसले चला. काय झालं? सगळं संपलं आता. करडे तुम्ही काय केलं? जाधवच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. जाधव वहिनी, मी PI काळे बोलतो. हॅलो. वहिनी शांत हो, शांत हो. जाधव हे पोलीस खात्यातील अतिशय मेहनती आणि एकनिष्ठ असे पोलीस कर्मचारी होते. खरं तर त्यांच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. हो वहिनी, तुम्ही शांत हो. त्यांनी आतापर्यंत पोलीस खात्यासाठी जे काही केलं आहे त्याचीच कदर ठेवून मी CP साहेबांशी बोलणार आहे. हो वहिनी, हो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही नक्कीच तुमच्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करू बहिणी. पण तुम्ही काळजी घ्या. होय. आकाश बाळा, आता आपणच दोघे. बाबा नाही आहेत आपल्या सोबत. बाबा आपल्याला सोडून गेले. आता तू बाबांचं नाव खूप मोठं कर. त्यांच्यासारखाच मोठा हो, त्यांच्यासारखाच एकनिष्ठ हो. खूप अभ्यास कर. आणि आपल्या बाबांचं नाव खूप मोठं कर. हा बाळा, आईला त्रास नको देऊ. आकाश, हे आकाश बाळा. आलो आई. हे बघ, तो कुरिअर वाला देऊन गेला. आई, मला PSI पदावर हजर होण्याचे हे पत्र मिळालंय. आई, खरंच बाबांच्या चांगल्या कामाची पावती आज मिळाली. हो. बाबा, तुमच्या वरती आतापर्यंत जसं तुम्ही डाग लागून दिला नाही तसंच मी माझं कर्तव्य बजावेन आणि मी माझ्या कामाशी एकनिष्ठ राहीन. सदर रक्षणाय खलनिग्रहणाय. जय हिंद, वंदे मातरम. आकाश, हाय. खरंच खूप बरं वाटलं बघ. हाय. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हो आई. तू नेहमी तुझ्या बाबांसारखा एकनिष्ठ राहा. हो आई, मी राहणार. आई,